शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावरती येत आहेत आणि पुणे दौऱ्यामध्ये पुण्यातल्या शिवसैनिकांचा मेळावा जो आहे तो अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये पार पडतोय। आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंचा हा पुणे दौरा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे। सध्या आपण पाहतोय की अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली पाहायला मिळते। अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये दुपारी 1 वाजता शिवसैनिकांचा मेळावा जो आहे तो पार पडेल। त्याचबरोबर वसंत मोरेंनी आयोजित केलेल्या अजित नागरी पतसंस्थेच्या कार्यक्रमाला जे आहे ते सुद्धा हजेरी लावणार आहेत। आज दिवसभरामध्ये जवळपास 4 ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे कार्यक्रम असणार आहेत। सध्या आपण पाहतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे झेंडे जे आहेत ते आपल्याला सभागृहामध्ये लागलेले पाहायला मिळत आहेत। आज पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे पुण्यातल्या शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोणाशी युती करणार हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याच अनुषंगानं आज उद्धव ठाकरे काय सुतोवाच करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुण्यातला आपण पाहतोय की सगळ्या शिवसैनिकांनी मेळाव्याची तयारी जी आहे ती अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये केलेली पाहायला मिळते। ठिकठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं चिन्ह असणारं मशाल असेल, त्याचबरोबर पक्षाचा आपण पाहतोय की या ठिकाणी झेंडे जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती उभारलेले पाहायला मिळत आहेत। संपूर्ण अण्णाभाऊ साठे सभागृहाला भगवामय स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे आजचा उद्धव ठाकरेंचा हा दौरा जो आहे तो पुणे दौरा अतिशय महत्त्वाचा असणार आहे। त्या अनुषंगाने आज उद्धव ठाकरे काय घोषणा करतात काय पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पुण्यामध्ये येतात, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये सुद्धा उत्साह पाहायला मिळतोय आणि पुण्यातल्या अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्षाचा मेळावा जो आहे तो पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।